जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांचच्या 5th सेमिस्टरचा सुंदर असा सिलेबस, ज्यामध्ये कोणकोणते विषय आहे, कोणत्या विषयाचं वेटेज किती आहे, कोणत्या विषयामध्ये थेरी आहे, न्यूमेरिकल्स आहे, त्यासोबतच कोणत्या विषयाची एक्सटर्नल एक्झाम आहे, प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे आहे, सर्व काही बघणार आहोत. त्यासोबतच इलेक्टिव्ह सब्जेक्ट कोणकोणते आहे. आणि बघा, या सेमिस्टरला तुम्हाला 3 विषयांपैकी एक विषय निवडावा लागतो. तर कोणता विषय निवडावा हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासोबतच अभ्यास कसा करावा हे सुद्धा बघणार आहोत. कारण बघा बेटा, आता तुम्ही आलेले आहात 3rd इयरला, म्हणजे 5व्या सेमिस्टरला, आणि तुम्हाला माहिती असेल की डिप्लोमा नंतर तुम्ही ज्यावेळेस डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता, त्यावेळेस तुम्हाला डिप्लोमाच्या 5वं सेमिस्टर आणि 6वं सेमिस्टर या दोघांच्या पर्सेंटेजचा ऍव्हरेज, म्हणजे त्याला म्हणता आपण ऍग्रिगेट, तर या ऍग्रिगेटच्या बेसिसवर तुमचे ऍडमिशन होणार आहे. तर आता तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. या 5व्या आणि 6व्या सेमिस्टरचा जबरदस्त स्कोर तुम्हाला आणावा लागेल. आणि महत्वाचं हेच आहे बघा, तुम्ही फर्स्ट इयरला सेकंड इयरला काय केलं ते गेलं आता चुल्यात. आता महत्वाचं आहे की तुम्ही या 5व्या आणि 6व्या सेमिस्टरला काय कशा प्रकारे अभ्यास करता, किती जबरदस्त स्कोर आणता, यावर सर्व काही डिपेंडंट आहे. ठीक आहे, चला मग जास्त वेळ न गमावता आपण बघूया की नेमका तुमचा डिटेल सिलेबस काय आहे. पण त्यासोबतच त्या अगोदर जर तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस आहे एकदम अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. तुम्ही एकदा जा, आपल्या ऍप्लिकेशन डाउनलोड करून डिप्लोमाला निवडून त्या ठिकाणी तुमची ब्रांच सिलेक्ट करा, सेमिस्टर सिलेक्ट करा, आणि जे सब्जेक्ट तुम्हाला आहे त्यांचे फ्री डेमो लेक्चर पहा. फ्री डेमो लेक्चर अवेलेबल आहे. एकदा तुम्ही हे डेमो लेक्चर बघा. जर तुम्हाला आमचं शिकवणं आवडलं तरच तुम्ही कोर्स परचेस करून अभ्यासाला लागू शकता. ठीक आहे, आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. किंवा या डिस्क्रिप्शन मध्ये, समजा या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिस्ट देऊन दिली आहे, मी तुम्हाला प्लेलिस्टच्या डायरेक्ट लिंक देऊन दिलेला आहे. प्लेलिस्ट मध्ये जा, सर्व आपल्या युट्यूबवरच अवेलेबल आहे. एकदा जाऊन नक्की आमचे डेमो लेक्चर बघा. आवडले तर अभ्यास करून तुम्ही आपापला छान छान सुंदर पर्सेंटेज मिळवू शकता. कारण बघा, तुम्हाला प्रॉपर नोट्स दिले जाईल, सर्व ते संपूर्ण सिलेबस कंप्लीट केला आहे, सर्किट डायग्राम वगैरे जेवढं पण काही सर्व काही तुम्हाला एकदम बेसिक पासून सर्व शिकवण्यात आलेलं आहे. एकदा जाऊन नक्की तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की कोणकोणते विषय आहे. तर बघा, सर्वात पहिला जो विषय आहे तो आहे तुमचा एम्बेडेड सिस्टीम. आता एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय हो, तर एम्बेडेड सिस्टीम म्हणजे नेमकं शिकायचं काय आहे. चला, तर एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय असं माहिती आहे की ज्या वेळेस समजा एखादी जी वस्तू आहे, ती वस्तू काय करते, ऑटोमॅटिक आपलं काम करते. म्हणजे बघा कसं माहिती आहे का, की सपोज करा वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीन मध्ये बघा तो ऑटोमोड, बघा ऑटोमोड. तो ऑटोमोड म्हणजे काय की ऑटोमॅटिक सर्व कंडिशन समजून घेते आणि जे पर्टिक्युलर टास्क त्याला दिलेलं असतं तेवढं टास्क करते, मोकळी होते. तर हे काम त्याच्याकडून करून घेणं, म्हणजे ऑटोमॅटिक एखाद्या गोष्टीकडून काम करून घेणं, याला म्हणतात एम्बेडेड सिस्टीम. म्हणजे त्या सिस्टीम मध्ये एक फिक्स टास्क परफॉर्म करणं, एकच टास्क, पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करणं, व्यवस्थितपणे प्रोग्राम देऊन छान छान सुंदर सेन्सरच्या मदतीने सर्व पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करून घेणं, याला म्हणतात आपण एम्बेडेड सिस्टीम. आलं लक्षात. त्या एम्बेडेड सिस्टीमचा तुम्हाला भरपूर सर्व एकदम डीपली तुम्हाला सर्व काही बघायचं आहे बघा. आणि जर तुम्हाला वाटतं की सर आम्हाला या सब्जेक्ट मध्ये कोणकोणते चॅप्टर आहे, त्या चॅप्टर मध्ये काय काय शिकायचं आहे, प्रत्येक चॅप्टर मध्ये थेरी किती, न्यूमेरिकल किती, सर्व पाहिजे असेल तर बघा डिस्क्रिप्शन मध्ये जा, प्लेलिस्ट मध्ये प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस इंट्रोडक्शन आणि त्यानंतरची 3-3, 4-4 लेक्चर तुम्हाला आज डेमो म्हणून ठेवलेले आहे. तर प्रत्येक सिलेबस बघा कसं असतं माहिती का, एखाद्या विषयाला अभ्यासाच्या पूर्वी त्याच्यामध्ये काय काय दिलेलं हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते नक्की सर्व सिलेबस इंट्रोडक्शन तुम्ही बघू शकता. तर बघा 70-30चा पॅटर्न आहे, त्यानंतर प्रॅक्टिकल 25 मार्क्स आहे आणि 25 मार्काचं तुमचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल होणार आहे. त्यानंतर 25 मार्क्सचं तुमचं ट्युटोरियल, म्हणजे तुम्हाला असाइनमेंट सुद्धा दिले जातील. म्हणजे मॅन्युअल पण आहे, एक्सटर्नल प्रॅक्टिकल पण आहे आणि ट्युटोरियल म्हणजे असाइनमेंट सुद्धा तुम्हाला असणार आहे. असं 175 मार्क्सचं तुमचं हे संपूर्ण टर्म या विषयाचं असणार आहे. त्यानंतर आहे तुमचा मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन. आता मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे काय हो, तर बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता सर्वात पहिले लँडलाईन होते, त्याला कनेक्शन वगैरे राहायचं, बरोबर आहे. पण आता आले मोबाईल. मोबाईल म्हणजे काय, वायरलेस आहे. म्हणजे काय की ज्याला वायर नाही असे जे पण काही डिव्हाइसेस आहे, म्हणजे तुमचं ब्लूटूथ झालं, तुमचं वायफाय मॉड्यूल झालं, वायफाय मॉड्यूलचं अपग्रेडेड व्हर्जन कोणतं आहे, ब्लूटूथचं 4.0 अपग्रेडेड व्हर्जन कोणतं आहे, IEEEचं ऑर्डिनो सेन्सर वगैरे झालं, असे जे पण काही वेगवेगळे सेन्सर आहे, जे सेन्सर दोन गोष्टींना एकमेकांना जोडतात, दोन वेगवेगळ्या वस्तूंना एकमेकांना जोडतात विदाऊट वायर. तर असे जे पण काही डिव्हाइस आहे, हे सर्व डिव्हाइसेस तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहे. म्हणजे मोबाईल अँड वायरलेस जेवढे पण डिव्हाइस आहे, जेवढे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मध्ये वापरले जातात, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट मध्ये शिकायचे बेटा. ठीक आहे, चला हे पण सेम आहे. 70 मार्क्स तुमची एक्झाम, 30 मार्क्स तुमच्या 2 युनिट टेस्ट, त्याचा ऍव्हरेज जाईल MSBT कडे. नंतर
25 मार्काचं इंटरनल, 25 मार्काचं एक्सटर्नल आणि 25 मार्काचं तुमचं असाइनमेंट असणार आहे बेटा. हे सुद्धा 175 मार्क्स असेल. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप. म्हणजे बघा आता आहे काय की हा विषय खूप महत्वाचा आहे की तुम्हाला पुढे जाऊन समजा बिझनेस करायचा असेल, स्वतःची कंपनी स्टार्ट वगैरे करायची असेल, मग कशी करायची, बेसिक स्टेप्स काय आहे, सुरुवात कुठून केली जाते, या सर्व गोष्टी तुम्हाला या विषयामध्ये शिकायच्या आहे. पण या विषयाला तर थेरी पेपर नाहीये. मग तुम्हाला असं वाटतं की थेरी पेपर नाहीये मग टाइमपास विषय नाही, असं नाहीये. आणि हा विषय जर तुम्ही व्यवस्थित बघितला आणि या विषयाची लेक्चर तुमच्या कॉलेजला बाहेरचे गेस्ट लेक्चर बोलवले जातील आणि बाहेरचे गेस्ट लेक्चर जे MBA वगैरेला शिकवत वगैरे असतील ते तुम्हाला सांगतील की स्टार्टअप कसा करावा, गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या योजना असतात, मग सध्या मार्केटमध्ये कशाची डिमांड आहे, काय आहे, सर्व ते तुम्हाला सांगतील. ठीक आहे ना. आणि स्टार्टअप पासूनच्या सर्व आयडिया तुम्हाला म्हणजे आयडिया तुमची बाकी संपूर्ण प्लॅन ते तुम्हाला बनवणं कसं बनवतं हे तुम्हाला सर्व शिकवतात. तर याचं फक्त 50 मार्काचं इंटरनल म्हणजे तुम्हाला असाइनमेंट वगैरे लिहावं लागतील आणि 25 मार्काचं तुमचं इंटरनल ओरल होईल फक्त बस. इंटरनल कॉलेजमध्ये होणार आहे. ठीक आहे ना. तर 75 मार्क्स तुमचं असणार आहे. त्यानंतर सेमिनार अँड प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्स म्हणजेच काय हो, तर बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की तुम्ही आता थर्ड इयरला आलेले आहात, बरोबर आहे. आणि थर्ड इयरला तुम्हाला 6व्या सेमिस्टरला एक प्रोजेक्ट सबमिट करावा लागतो. म्हणजे 4 जणांचा ग्रुप असतो, 4 जण मिळून तुम्हाला एक छान असा सुंदर असा प्रोजेक्ट तयार करावा लागतो आणि तो प्रोजेक्ट कॉलेजला सबमिट करावा लागतो. मग तुम्ही या सेमिस्टरला त्या 4 जणांचा ग्रुप तुमचा कोणता आहे तर आताच तुमच्या मित्रमित्रांचा चांगला सुंदर असा ग्रुप तयार करून घ्या आणि या ग्रुप मिळून तुम्ही बघा की तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला कोणता प्रोजेक्ट बनवायचा आहे. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला. आणि तो प्रोजेक्ट जो बनवायचा आहे त्याचं या सेमिस्टरला थोडंसं प्री वर्क तुम्हाला करावं लागेल. प्री वर्क म्हणजे काय की समजा त्याचा कॉन्सेप्ट काय त्या प्रोजेक्टचा, मग त्यामध्ये तुम्ही कोणकोणते पार्ट वापरणार आहे, मग त्या पार्टचं महत्व काय आहे, मेथॉडॉलॉजी काय आहे, त्याचं ॲब्स्ट्रॅक्ट काय आहे, असं थोडंसं एकदम शॉर्टकट वर्क. म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही फक्त तुमचं ढाचा तयार करून ठेवायचा आहे थेरॉटिकली, नंतर काय काय तुम्हाला लागणार आहे ते सर्व मांडून ठेवायचं आहे आणि त्याची PPT बनवून तुम्हाला कॉलेजला प्रेझेंटेशन द्यावं लागेल की आम्ही 4 जण मिळून हा प्रोजेक्ट बनवणार आहे, तर असे कॉम्पोनंट लागतील, असं हे काम करेल, असं ऍप्लिकेशन वगैरे राहील. बस एवढंच नॉर्मल, जास्त नाही, खूप जास्त नाही करायचंय. पुढच्या सेमिस्टरला पूर्णच्या पूर्ण तुम्हाला द्यायचं. पण या सेमिस्टरला प्री वर्क तुम्ही पुढच्या प्रोजेक्टसाठी काय काय करणार आहात हे तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. आणि जवळपास याला जर बघायला गेलं तर 25 मार्क, 25 आणि 25 आणि 25 असे 75 मार्क तुम्हाला आजचे असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं आहे इंटर्नशिप. काय आहे तुमचं इंटर्नशिप? तुम्हाला आता बघा, तुम्ही हा व्हिडिओ आता केव्हा पाहता हे माहिती नाही मला, पण बघा तुम्ही अजून सुद्धा जर 12 आठवड्याची आपली इंटर्नशिप जर करत असाल, कुठे समजा तुम्ही इंटर्नशिपला गेले असाल, जॉबला वगैरे लागले असाल 3 महिन्यासाठी, बरोबर आहे, तर यामध्ये तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे, डेली डायरी तुम्हाला मेंटेन करायची आहे, रिपोर्ट तुम्हाला बनवायचा आहे, PPT तुम्हाला बनवायची आहे, एवढं सर्व तुम्हाला तुमचं रेडी ठेवायचं आहे. आणि एवढं सर्व रेडी ठेवून तुम्हाला 100 मार्क इंटरनल आणि 100 मार्क एक्सटर्नल ह्या असे 200 मार्कचं तुमचं ह्या 12 आठवड्याच्या ट्रेनिंगला तुम्हाला मार्क मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर अभ्यास करा व्यवस्थित. त्याचा काय काय चालतंय कंपनीमध्ये, जर तुम्ही काम करत असाल तर कंपनीमध्ये काय काय काम चालतंय, कसं चालतंय, मग तुम्ही ज्याच्यावर काम करताय ते कशा प्रकारे, म्हणजे संपूर्ण त्याचं स्ट्रक्चर समजून घ्या. कारण भविष्यात तुम्हाला ह्याच अशाच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करायचं आहे, तर कंपन्यांमध्ये काम कसं केलं तर हे शिकून घ्या. यासाठी हा वेळ तुम्हाला दिला गेलेला होता. ठीक आहे, चला. तर 200 मार्काचं तुमचं हे इंटर्नशिप असणार आहे. त्यानंतर आहे आता 3 विषय. आता या 3 विषयाचं जर तुम्ही बघितलं तर ह्या संपूर्ण टर्म जे मार्कचं असतं हे मार्काच्या मार्क सेम असतं आपलं. म्हणजेच काय, 70-30चा पॅटर्न आहे, 30 मार्क युनिट टेस्ट, 70 मार्क फायनल एक्झाम, त्यानंतर 25 मार्क तुमचं इंटरनल आणि 25 मार्क तुमचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल. म्हणजे 25 मार्क तुमचं मॅन्युअलला असणार आहे प्रॅक्टिकलला आणि 25 मार्क तुमचं एक्सटर्नलला असणार आहे. ठीक आहे, सर्वांना सेम वेटेज आहे. मग सर विषय कोणता निवडायचा? ऍडव्हान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. हा थोडासा कॉम्प्लेक्स आहे. ऍडव्हान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स जर बघायला गेले तर थोडासा कॉम्प्लेक्स पण आहे. ठीक आहे ना. म्हणजे याच्यामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिकचे जे पॉवर सोर्सेस जे आहेत सर्व एकदम कॉम्प्लेक्सिटी खूप जास्त आहे. ठीक आहे ना. छान विषय आहे, पण जेवढे पण काही इलेक्ट्रॉनिकचे इक्विपमेंट्स आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे, त्याला खूप जास्त बेसिक घुसून त्याचा अनालिसिस आणि परफॉर्मन्स तयार केलेला आहे. तर थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. IoT ऍप्लिकेशन हा विषय तुम्ही निवडू शकता. आता IoT ऍप्लिकेशन म्हणजे काय, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजेच काय की इंटरनेटच्या माध्यमातून बरेचसे आपले काम सोपे होऊन गेलेले आहे. म्हणजे बघा, तुम्ही बघितलं असेल आता की तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच सर्व कंट्रोल करू शकता. मोबाईलवरून तुम्ही समजा तुमचे लाईट, फॅन, AC वगैरे सर्व कंट्रोल करू शकता, वायफाय वगैरे मॉड्यूलने वगैरे. ठीक आहे ना. म्हणजे भरपूर सारी गोष्टी तुम्ही तुमच्या इंटरनेटने करू शकता, बरोबर आहे.
मग स्मार्ट लॅब झालं, स्मार्ट किचन झालं, त्यानंतर स्मार्ट लॅब झालं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ऍडव्हान्स होऊन गेलेल्या एकदम एकदम म्हणजे इंटरनेटचा वापर करून आपण सर्व गोष्टींना जोडून ठेवलेले डायरेक्टली आणि एका कंट्रोलवर सर्व गोष्टी चालतात डायरेक्टली आपल्या, बरोबर आहे. चला, तर आपण म्हणतो अलेक्सा वगैरे असेल तर अलेक्साला आपण कंट्रोल करतो. म्हणजे इन शॉर्ट्स या सर्व गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला आयओटी मध्ये शिकायच्या आणि भरपूर सुंदर विषय आहे डायरेक्टली, खूप सुंदर विषय आहे. त्यानंतर मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग अँड रडार सिस्टीम हा विषय मॅक्सिमम विद्यार्थी घेतात. का घेतात? म्हणजे आयओटी आणि हा आपला MAR हे दोन विषय म्हणजे आयओटी म्हणजे आयओटी ऍप्लिकेशन आणि आपला मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग अँड रडार सिस्टीम हे दोन विषय मॅक्सिमम कॉलेजमध्ये घेतले जातात. का? तर सर्वात पहिले हा जो आहे तुमचा MAR विषय, या MAR विषयामध्ये जी थेरी आहे ती बऱ्यापैकी चांगली म्हणजेच काय की मायक्रोवेव्ह काय असतात, याचा वापर समजा हिटिंगसाठी पण केला जातो, मग समजा ट्रान्समिशनसाठी सुद्धा केला जातो. रडार सिस्टीम पाहिजे, रडार माहिती तुम्हाला रडार काय असतं की समजा शत्रू वगैरे समजा आपल्या सीमेमध्ये घुसतोय का, ठीक आहे, समजा जहाज वगैरे तुम्ही बघितलं, कोणती एखाद्याची जहाज समुद्रामध्ये समजा येते, शत्रूची जहाज समजा आपल्या दिशेने येते, तर त्या पर्टिक्युलर झोन मध्ये आली की लगेच सिग्नल यायला लागतं की बाबा कोणीतरी एंटर करतो या रडारमध्ये. आता मी जास्त काही तुम्हाला सांगणार आणि तुम्ही फायटर जेटची पिक्चर वगैरे तुम्ही बघितले असेल वेगवेगळ्या, ठीक आहे ना, असे भरपूर देशावरचे पिक्चर तुम्ही बघितले असेल. तर त्या ठिकाणी रडार सिस्टीम कशा प्रकारे वापरली जाते, त्याचं कार्यप्रणाली कशी असते, कोणकोणते सेन्सर कोणकोणते कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी यूज होतात, हे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायच्या आहे. तर हे दोन विषय माझ्या मते तुम्ही घेऊ शकता. दोघांपैकी कोणताही चूज करा, बेस्ट आहे. डायरेक्टली MAR हा विषय आपल्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही हा चूज करू शकता. छान विषय आहे, मस्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, की जर तुम्ही आपल्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, त्यावर डिप्लोमावर क्लिक करून तुमची ब्रांच निवडून 5व्या सेमिस्टरला आले, तर पहिलाच तुम्हाला कोर्स असेल EJ5K म्हणजे 5व्या सेमिस्टरचे हे 3 विषयांचे ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहे. मग MWC आहे, ESY म्हणजे एम्बेडेड सिस्टीम आहे आणि MAR म्हणजे मायक्रोवेव्ह अँड रडार सिस्टीम हा जो आहे ना, हा विषय सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, ठीक आहे ना. तर मोबाईल वायरलेस अँड कम्युनिकेशन हे 3 सब्जेक्टचे ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहे. एकदा तुम्ही जा, आमच्या सर्व शिक्षकांचं डेमो लेक्चर पहिले बघा. विदाऊट डेमो लेक्चर बघून तुम्ही ठरवू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण बघा बरेचसे विद्यार्थी काय करतात की क्लासेस वगैरे लावून घेतात, बाहेर इकडे लावा तिकडे लावा तिकडे लावा इकडे लावा आणि नंतर समजतच नाही. तर बघा तुम्हाला कोण शिकवतोय, कशा प्रकारे शिकवतोय, त्यांचं म्हणणं तुम्हाला समजतंय, कारण ह्या सर्व गोष्टी पहिले तुम्ही बघा. तुम्हाला शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करून तुम्ही अभ्यासाला लागू शकता. आणि प्राइस एकदमच कमी आहे, तुम्ही जा एकदा ऍप्लिकेशनवर बघा, एकदमच कमी प्राइस ठेवलेली डायरेक्टली. म्हणजे तुम्ही सांगतो अरे एका विषयाची बाहेर जर तुम्ही गेले ना तर 3,500 फी असते, पण त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये, त्याच्या अर्ध्यापेक्षा पण कमी किमतीमध्ये आपला कोर्स अवेलेबल आहे डायरेक्टली. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की 2-2.5 हजारामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळू शकता डायरेक्टली. बघा ऍप्लिकेशनवर जा, एकदा प्राइस चेक करा, तुम्हाला खतरनाक पद्धतीने शिकवणं सुद्धा समजेल, नोट्स सुद्धा मी प्रॉपर तुम्हाला देता, रेकॉर्डेड लेक्चर आपल्या सर्व बघा, संपूर्ण सिलेबसचं रेकॉर्डेड लेक्चर मिळेल आणि सर्वात महत्वाचं आहे रिव्हिजन क्रॅश कोर्स. म्हणजेच काय की जर समजा आपण बघितलं की एखाद्या चॅप्टरचे 15 व्हिडिओ बनलेले आहे, बरोबर आहे, 15 ते 20 व्हिडिओ बनलेले आहे. मग या 15 ते 20 व्हिडिओला परत रिव्हिजनच्या टायमाला परत बघायचं का? नाही. मग त्याचा रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा बनवला जातो. म्हणजे पहिलं युनिट पूर्ण 3 व्हिडिओमध्ये पूर्ण संपूर्ण युनिट मस्त सार दिलेला असतो. तर हे संपूर्ण रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल. नंतर तुम्हाला नोट्स प्रॉपर मिळतील, PYQs मिळतील, IMP क्वेश्चन बँक मिळेल, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील एकदम कमी प्राइस मध्ये. एकदा जा ऍप्लिकेशनवर बघा, खूप कमी प्राइस मध्ये आपला कोर्स अवेलेबल आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अजून डिस्काउंट जर पाहिजे असेल ना, तर आमच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अजून डिस्काउंट तुम्ही घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचे हे 2 हेल्पलाईन नंबर आहे, यांना व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा की हा कोर्स आम्हाला विकत घ्यायचा आहे, तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा देऊन देतील. काळजी करू नका, पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांनाच हा डिस्काउंट दिला जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जा, आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा, पहिले फ्री डेमो लेक्चर बघा, कॉन्टॅक्ट करा आणि मग कोर्स परचेस करून अभ्यासाला लागून जा. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे शेवटचं वर्ष आहे, रिकामी रिस्क घेऊ नका. बेस्ट 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 शिक्षक तुम्हाला दिलेले आहे, सर्वात छान तुम्हाला शिकवलं जाईल आणि आय होप सो तुम्ही हे सर्व शिकवणं एन्जॉय नक्की करशाल. आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, शेअर करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि याच विनीत ट्युटोरियल चॅनलवर तुम्हाला भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर सुद्धा भेटतील किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जा, सर्व लिंक तुम्हाला डायरेक्टली मिळून जातील. ठीक आहे, चला आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.